उन्हाचा कडाका जसजसा वाढतोय तसतसा ज्यूस सेंटरवर मोठी गर्दी उसळताना दिसतेय। ज्यूस सोबतच जास्त मागणी ही बर्फाची असते। मात्र हाच बर्फ किंवा बर्फाचा गोळा जीवघेणा ठरू शकतो। मुंबई महानगरपालिकेने बर्फाची तपासणी केली। यातील 96% नमुने दूषित आढळले। 14 प्रभागातील 100% नमुने दूषित होते। 75% बर्फात ई कोलाय हा विषाणू आढळलाय। हा विषाणू आरोग्याला धोकादायक आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी। मुंबईमध्ये रस्त्यावर आपल्याला बर्फाचे गोळे विकणारे जे ठेले आहेत ते दिसत असतात। त्याचप्रमाणे लिंबू सरबत असेल, ताक असेल, छास असेल ज्याच्यामध्ये बर्फ वापरला जातो ते आपल्याला दिसत असतं। मात्र हा जो बर्फ आहे हा आपल्याला आपल्या आरोग्याला हानिकारक असल्याचं मत मुंबईच्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून एक अहवाल असा सादर करण्यात आला ज्याच्यामध्ये मुंबईमध्ये जे 97% जो अहवाल आहे तो हा जो बर्फ आहे हा दूषित असल्याचं कळतं आहे। ह्याच्यामध्ये ई कोलाय नावाचा जो विषाणू आहे तो ह्या अशा बर्फांमध्ये आढळलेला आहे। ई कोलायमुळे हा आपल्या जर शरीरामध्ये ई कोलाय गेल्यास आपल्याला जुलाब, अतिसार, कावीळ, विषमज्वर यासारखे आजार होऊ शकतात। त्यामुळे हा बर्फ खाण्याचं टाळलं पाहिजे। त्यामुळे आपले जे लहान मुलं आहेत त्यांना ह्या बर्फापासून लांब ठेवलं पाहिजे। त्यांना हा बर्फ दिला गेला नाही पाहिजे। तर मुंबईच्या गोवंडी असो, देवनार असो आणि इतर भागामध्ये सुद्धा 100% हा पॉझिटिव्ह ई कोलाय विषाणू ह्या बर्फामध्ये आढळलेला आहे। त्यामुळे हा बर्फ खाताना आपण नेमकी काळजी घेतली पाहिजे। मुंबई महानगरपालिकेतर्फे आरोग्य विभागातर्फे जे अन्न आणि औषध प्रशासन आहे त्याला हा अहवाल देण्यात आलेला आहे। त्याच्यावर कधी कारवाई होईल हे आपण लवकरात लवकर कळेल। मात्र मुंबईकरांनो, आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्या आणि अशा प्रकारचा जो बर्फ विकला जातो त्याच्यापासून 4 हात लांबच राहा। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनसह प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।